विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाईसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनासाठी संसदेत आजही विरोधकांचा गदारोळ। संसदेचं कामकाज चालावं अशी विरोधकांची इच्छाच नाही, ते जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत, संसदीय कार्यमंत्र्यांचा आरोप। पाकव्याप्त जम्मू काश्मीरातला रक्तपात थांबवून बेकायदेशीर ताब्यातील सर्व भारतीय भूभाग त्वरित रिकामा करण्याचा भारताचा पाकिस्तानला इशारा। येमेनच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं केला तीव्र निषेध। 13 भारतीय आणि 1 परदेशी असे सर्व 14 कर्मचारी सुरक्षित। रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर। रेपो दर 5.25% इतका कायम। कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकतेसाठी नियमात सुधारणा करणार। फेसबुकवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हटवल्याप्रकरणी मेटाच्या जागतिक चमूनं घेतली माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि सचिवांची भेट। मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर मजकुराचा प्रसार केल्याची चूक मेटाकडून मान्य। बाललैंगिक शोषण मजकूर, डीप फेक आणि त्रुटींबद्दल मार्क झुकरबर्ग यांनी मागितली माफी। भारतातील इंटरनेट कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर, अश्लील आणि विभत्स मजकुरापासून मुक्त राहील याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ग्वाही। उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष बेंच स्थापन करायचे महसूल मंत्र्यांचे निर्देश। इथेनॉल मिश्रण धोरण वादाच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयीचे खोटे व्हिडिओ समाज माध्यमांवरून तात्काळ हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिले निर्देश। आणि शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। केवळ आमदारांची संख्या म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नाही, उबाठा पक्षानं केला युक्तिवाद।